सगळं ठेवलंय पाठीमागून एक आहे परशुरामाची पुण्यभूवरी परशुरामाच्या पुण्यभूवरी भूमी नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभूवरी परशुरामाच्या पुण्यभूवरी भूमी नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला तिसरे नमन वागदाईला चौथे नमन चंद्रसूर्याला चौथे नमन चंद्रसूर्याला चौथे नमन चंद्रसूर्याला गौडांची अनेक रूपे गौडांची अनेक रूपे देऊया दाखवली निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला गडगौलन ही लखोरी वगनाट्यचे पुराणे वगनाट्यचे पुराणे वगनाट्यचे पुराणे गडगौलन ही लखोरी वगनाट्यचे पुराणे वगनाट्यचे पुराणे वगनाट्यचे पुराणे रंगभूमीला वंदन करुणी रंगभूमीला वंदन करुणी सुरुवात करतो निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभूवरी परशुरामाच्या पुण्यभूवरी भूमी नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला
निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला धन्यवाद 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 रसिक मंडळी धन्यवाद कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवाधिकांचे नामस्मरण झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवाधिकांचे नामस्मरण झाले रसिक मंडळी या कोकणच्या लोककलेतील एक महत्वाचा गाभा अर्थात नमन कलेतील प्रारंभी सादर होणारा गड या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री रवळनाथ मिक्स मनमंडळ रत्नागिरी रविवारी सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया ज्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी त्या विघ्नहर्त्यानं अनेक विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी असेच एक विघ्न भक्त कुळावर झालेला न्याय भक्त कुळावर झालेला न्याय आणि ध्यान सोडण्याचा सुवासिनीत वेचलेला हा नरदेह अजिंक्य योद्ध्याची कहाणी श्रीमित्र ठाकरे यांच्या निर्मितीतून मनोहर भोरपे यांच्या दिग्दर्शनातून श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून श्री रवळनाथ मिक्स मनमंडळ रत्नागिरी रविवारी या नवमंडळाच्या 35 समवंत कलाकारांच्या अभिनयातून सादर होतोय ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः उठ वाजता डोळे उघड अखंड निष्ठा स्थिर मन निष्ठा या तिन्हीच्या बळावर तुम्हाला प्रसन्न केले पण दैत्या तुम्हाला तपश्चर्या का करत आहेत समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत पितामहा या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली या नरदेहास आपणच सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली पितामहा आपली आराधना करण्याचे कारण या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता पितृधर्म म्हणून मला कधीही मृत्यू संभव नये असा शुभ आशीर्वाद द्यावा वत्सा मी या सृष्टीचे निर्माण केले त्याचे काही नियम आहेत जो जन्माला आला त्याला मृत्यू आला त्यामुळे
या नियमाच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ शकत नाही. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या सिंधुरासुरास असे शस्त्र प्रदान करा की त्या शस्त्राच्या बळावर अधैर्यात सिंधुरासूर अजिंक्य राहील, ज्याचा कोणताही क्षत्रिय पराभव करू शकणार नाही. ठीक आहे, मी हे तुला शस्त्र प्रदान करतो, पण एक लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा वापर कर, अन्यथा तुझा मृत्यू संभव. आणि हो, त्या आदिमाय शक्तीपासून सावध राहा. तथास्तु. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर धन्य झाला. आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रभावीच्या शक्ती, शौर्य, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाने संचित घेऊन प्रतिशोधात गुरु शुक्राचार्याच्या उपदेशाचे पालन केले. गुरु शुक्राचार्यांचा उपदेश दैत्य कुळावर झालेला अन्याय, हा अन्यायाचा कलंक, देव कुळाचा सर्वनाश, ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या, तपस्येचे फळ या नरदेहास वधूवंशी तसा वर प्राप्त झाला. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकित्यास मृत्यूचा भय नाही, आणि ज्या मृत्यूचा भय नाही असा अजिंक्य योद्धा अर्थात दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी. नमितो हा नारद पायी फिरे तो त्रिभुवनी.
हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण नारायण नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म ब्रह्मदेवांची आराधना, अध्यात्म ब्रह्मदेवांची कठोर तपस्या, कर्म गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशाचे पालन, याच त्रिवेणी संगमावर स्वबळावर स्वसामर्थ्यावर गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं ब्रह्मदेवांची कठोर तपस्येचे फळ मुळे या सिंधुरासुरास वधूंची जसा वर प्राप्त झाला मुळे हा दैत्यराज सिंधुरासुर अभय झाला. नारायण नारायण. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अड्डळ आहे पण तुला हा वरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ली तुला तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले म्हणजे सिंधुरासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. सिंधुरासुरा तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. योग्य कथन केल्यामुळे जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास शोभता मात्र खास. नारायण. मला मिळालेला वर ऐकून नारद मुनी तुमच्या सर्वांचा पेट उठले असणार. मुनी आज जर काही सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समग्र ब्रह्मांडाचा राग होऊ शकतो. नारायण नारायण. अरे सिंधुरासुरा तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना. अरे मग असं कर प्रथम आक्रमण त्या देवेंद्रावर कर. देवराजेंद्र स्वर्ग सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहे. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य कथन केल्यामुळे त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळाची गुण तेवीस कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्तावित करणं हा पहिला वस्तुवाद सबल करून म्हणून देवेंद्र सिंहासनी विराजमान सिंधुरासुर. नारायण नारायण. असुराधिपती महापराक्रमी महाविक्रमी या सिंधुरासुराच्या शक्ती समोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज तुम्ही त्या स्वर्ग लोकाचे स्वामी कुबेराच्या धनाचे धनी इंद्रासनाचे अधिपती शासन होणार. नारायण नारायण. मुळे ध्यानी असू दे जेथे प्रेमाने मिळते तिथे ओंजळ पुढे करावी आणि जेथे सहजासहजी प्राप्त होत नाही तिथे मात्र क्रांती मुकावी. काय तर अमरावतीचा राजा 30 कोटी देवांचा देव देविद्रा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. Yeah!
महिषासुरा, अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ मनी लालसा यथार्थ स्वार्थाची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची, तरी भोगन चुकती तथार्थ कर्माची. नारायण नारायण अंती गाठी एकलाच प्राण्या, अंती गाठी एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणणे, अंती गाठी एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणणे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती गाठी एकलाच प्राण्या, अंती गाठी एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणणे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती गाठी एकलाच प्राण्या, अंती गाठी एकलाच प्राण्या. माझे माझे म्हणणे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नारायण नारायण धन्यवाद. श्री रमणनाथ मिक्स नंबर मंडळ रत्नागिरी लायभारी. या नंबर मंडळाचे खास आकर्षण अर्थात मृदुंग आणि मृदुंग वादक श्री संजयजी गवतडे आपली कला आपल्या समोर सादर करत आहेत. धन्यवाद. धन्यवाद.
33 कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदिती पुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते इंद्राच्या दरबारी, नाचते इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिले नाचले इंद्राच्या दरबारी, नाचले इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिले अप्रतिम सुंदर
नारदाची स्वारी चाले चालावरी नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले चालावरी नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले चालावरी नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभाशीष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? देवेंद्रा पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. देवा आता त्याला कोणाकडून मृत्यू नाही. तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. म्हणजे देवर्षी नक्कीच त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारलाच ना? होय देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. देवर्षी आपण निश्चिंत राहा. हे अमरावतीचे राज्य मला 14 मनवंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा, हीच संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. नक्कीच देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा. होय देवा, तो कोणत्याही क्षणी आपल्या या अमरावतीवर आक्रमण करू. तो या ठिकाणी आहे.
सिंधुराष्ट्राच्या चरणाचा दास हो, हेच तुला अंतिम चेतावणी. दैत्यराज, अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नव्हे. 1 सहस्राश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्र, सिंधुराष्ट्र तुझ्या अमरावतीमध्ये आला, तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या सातारावर पाय रोव. तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. आल्या मार्गाने पुन्हा पाताळाकडे प्रस्थान कर, पाताळात जाऊन सुखाने राज्य कर. हा देवराज अजूनही तुला अभयदान देण्यास तयार आहे. तुझ्या बाहुबलामध्ये एवढं सामर्थ्य नाही की तू या सिंधुराष्ट्राचा सामना करशील. या सिंधुराष्ट्राच्या क्रोधात सामग्रीत करू नकोस. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन माघार घे. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ ठरलो ते आम्ही देवगड, तुम्ही दैत्य नव्हे. दैत्यराज, या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ आहोत ते आम्ही देवगड, तुझ्यासारखे दैत्य नव्हे. तुम्ही देव आणि एवढ्यावर तुझ्या भागत नाही. म्हणून त्या गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिच्या आश्रम जाऊन तिच्या सौंदर्यात मोहून तिला शीलभ्रष्ट करणारा तू काय तर म्हणे अमरावतीचा राजा अरे का स्त्रीला शीलभ्रष्ट करणारा तू. दैत्यराज, माझा सन्मान दिवस ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीवरती आला आहेस, त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्यांना या देवेंद्राने याच रणांगणामध्ये भावे. ते तुझी काय कथा, एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग हौसा करा संग्राम. देवेंद्र, अरे तपोबलामध्ये सामर्थ्य आहे. आज तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सिंधुराष्ट्र विराजमान होणार. देवेंद्र, आज या सिंधुराष्ट्राच्या क्रोधान्विता पहिला बळी तू.
अमरावतीचा राजा, देवेश कोणी देवांचा सेनानी देवेंद्रा, सिंधुरा शिवाच्या चरणी ध्यान असू दे. आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. तुझ्या स्वतः या सिंधुराची जाणार. देवेंद्रा, यालाच म्हणतात काल परिवर्तन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही बक्षीस आलेलं आहे. त्याचे रूप शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे, ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी.
सुरारी बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम बोधी धीर भजेहम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे महापराक्रमी आहे अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम नारायण नारायण कल्याण वस्तू ज्ञान विनावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेश वाहत असणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी वार्ताहर अथवा समस्याही असणारच आणि त्या समस्येचे निवारण हे भगवंतात करावेच लागणार. होय देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग स्वार्थ मोह अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळही भोगावे लागतेच. होय देवा मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. तुझे विश्वभ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू दे. नारायण नारायण क्षीर बसले हे श्री हरी क्षीर सागरी बसले हे श्री हरी भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवनी क्षीर सागरी बसले हे श्री हरी क्षीर सागरी बसले हे श्री हरी
बसले होते बैरी ये सावरी बसले होते बैरी असंभवाचे संभव असंभवाचे संभव करणारा सिंधुनाथ हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण नारायणा संभाळ संभाळ तुझा वैकुंठ हा सिंधुनाथ सर्व शांतीने तुझ्या वैकुंठावर आक्रमण करतोय. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती हा अमरावतीवर एक हात शब्द प्रस्तावित केले. वैकुंठ विष्णुदेवांचा वैकुंठ हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण लक्ष्मीपते नारायण तुझे हे वैकुंठ सोडून इथून प्रस्थान कर. हीच तुला ती चेतावणी. आता स्वागतम शुभ स्वागतम. दैत्यराज प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या पाताळामध्ये जा सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. ध्यान असू दे. ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी कार्यारंभ केला. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्राच्या अमरावतीवर धानारूपी ध्वज फडकवला. पण सुभायकच तुझ्या या क्षीर सागरावर धानारूपी राज्य प्रस्तावित करणार. संघस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यत्न याचरत कर्म समग्र विलयते. म्हणजेच जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्य आत्मसात करते. दैत्यराज तू देखील अधर्माचा त्याग कर. त्याचा माझा अवलंब नक्कीच पुण्यवान होशील. विष्णुदेव आता माघार नाही. संघर्ष प्रतिशोध दैत्य कुळावर अन्याय झाला. सुराज्याचा दास सर्वांगाशी झाला. तपोबलाचे सामर्थ्य आज या वैकुंठामध्ये रणकांत होय. विष्णुदेव जिथे काळापासून देव आणि दानव मध्ये चाललेलं युद्ध आणि या युद्धात पूर्ण विराम लागेल. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीन परिशीलम जरा बुद्धेश्वर उत्तमम मातम हीरचापदम. अहिंसा सत्यता क्रोध त्याग शांती प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य येतच असते. दैत्यराज तू देखील धर्म कर. शांती प्रेम शेवटी तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी केली नाही. तुम्हाला शरणे हा वैकुंठपती श्री तुला बंधन देण्यास तयार आहे.
वसुदेव असेल तुमच्या या बाहुबळामध्ये सामर्थ्य तर स्वीकार लढवणार. समुद्राला पेटवून घेऊन कधी समुद्र संपत असतो स्वतःच्या निर्मितीसाठी निघून स्वतःच्या प्राण्याचं म्हणजे प्राप्त बरे आणि म्हणून तुमच्या या चिंताक्रमामध्ये जगाचं सामर्थ्य होऊन या मंदिराच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुला एक सगळं उत्तर आहे. आभार बाबा. स्वामी झाला या जगशिला संग्राचा चक्रवर्ती सम्राट राहिला तो भक्ताचा कैलास शांत महादेवांचा कैलास. आता या सिंधुरासुराची स्वारी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. सुभाष कृष्णा सालीम गाव वांद्री यांच्याकडून
दीक्षा संदीप कोलगे ह्यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नमन मंडळ आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्र शोभतो जठेवरी शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी हो शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी नारायण हे भोलेनाथा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथा तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. इंद्रासूर नाव दैत्याने सर्व देवांची राज्ये काबीज केली आहे. देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे. परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव. होय देवा तुम्ही जसा मणी आणि मल्हारच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे.
आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे, यावे आपण. होय भोलेनाथा, येतो मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नारायण नारायण. भोलेनाथा, मी येत आहे. कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे साम सदाशिव महादेव या ब्रह्मपुत्र सिंधुरासुराची स्वारे कैलास कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे साम सदाशिव महादेव हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे पार्वती पते शंभू महादेवा या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, हा ब्रह्मपुत्र सिंधुरासुर आपल्या समोर आहे, विनंती घेऊन आला आहे. कृपया आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, या कैलास पर्वताची गणना समग्र ब्रह्मांडामध्ये केली जाते. महादेव, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव, बलाढ्य त्याला सिंधुरासुर आहे, म्हणूनच स्वबळावर अमरावतीचा
नरसोबा एकच कैलास पर्वतावर देखील दानवरूपी ध्वज फडकवणार. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव, या सिंधुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विषयुद्धाचा भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव, मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. याला बोलण्याचा प्रधान आपत्कात घेऊ नको. त्याप्रमाणे प्रफुल्ल दाखवली चला तर सारखा छापण्याचा बघो. त्याप्रमाणे तुझाही छाप महादेव, या निर्दिहास मृत्यू स्पर्श करू शकत नाही. अंत, मृत्यू, समाप्ती हे शब्द या सिंधुरासुरास ठाऊक नाहीत. महादेव, दैत्यराज, या पृथ्वी तलावर देव मला त्याच्या कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे त्या देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंधुरासुराच्या हाते. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वामित्राचा आहे. विश्वामित्राचा तुझ्यासारखे किस्से त्याच्या कैलासवर जाऊन घेऊन घे. काय करेल? महाभारत त्याच्या तुझ्यासारख्या चर्चेची काय कथा? दैत्य काय? महादेव, मग आज हा दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीच्या रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. या कर्तव्यात ध्यान लावण्यास हा सिंधुरासुर समर्थ आहे. महादेव, दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणकंगोळ आहे. पाहूया काय पराजय कोणाचा होत आहे. नक्कीच महादेव, विजय या सिंधुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्हीच सामोरे जाणार. दैत्यराज, देवगणाने करावा तो धर्म आणि दैत्याने करावा तो अधर्म. तुझा अधर्माचा जयजयकार नाही होणार दैत्यराज. मग होणं साधारण कंद भाऊया काय पराजय कोणाचा होत होते. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे बोलण्याच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्रात पडलं तर सणातून तुझा पडतोय हे त्याला कळत दैत्यराज. महादेव,
वचन झाला. या समग्र ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट ब्रह्मांडातील समस्त देव या धर्माच्या वाटेवर तुम्ही चालत आहात. या धर्माच्या नावानं उजाव करत आहात. त्या तुमच्या धर्माच्या कोंबणावर नागर फिरले. तुमचा धर्म मी बाधित करेन. एक टक्का तुमचा धर्म बाधित झाला की या ब्रह्मांडामध्ये या सुरेश शक्तीचा जय जयकार. या सुरेश शक्तीचा जय जयकार. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे कल्याण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो, दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. समस्त देव त्या सिंधुरासुरापासून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या समग्र सृष्टीचा विनाश निश्चित आहे. होय देव हो, काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण सिंधुरासुर वाटला गर्वाने पेटला. सिंधुरासुर वाटला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. हो दावी देवाना शक्तीचे बळ. नारायण देव हो,
काही तुमची अवस्था नारायण नारायण. देवकी अति योग्य वेळेला आहात. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. समस्त देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंधुरासुराने उतरवला. होय मुनी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि आता तो गर्व रसातळाशी जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवते, त्याचप्रमाणे आता तूच काहीतरी मार्ग दाखव. नारद, हे कार्य इतके सोपे नाही जितके अवघड आहे. भोलेनाथा, श्रीहरी, ब्रह्मपिता, देवेंद्र, समस्त देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तो त्यातून काहीतरी मार्ग काढेल. काय गणेश, त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समक्ष देवगण शरण जाऊया. चला तर. प्रभु राया तारिया भया मारुनी. 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 त्या समस्त देवगणांचे आपणास त्रिवार वंदन. तव माझे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू. संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. देव, माझ्यावरना का करत आहात? असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर? कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासुर नामक असुरी शक्ती पुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे देव, त्या दैत्य सुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मय सुखदायका, विलय करी विपदांचा मोरया विनायका, मोरया विनायका. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता याच क्षणाला ज्या ठिकाणी सिंधुरासुर असेल तेथे जाऊन त्याचा अंत करूया. चला तर. चला तर.
केलं नष्ट केलं या देवांचं देवत्व नष्ट केलं आता त्याग कर आम्हा देवगणांना शरण ये आमची राज्य परत कर आम्ही तुला अजून हे बघायला येण्यास तयार आहोत. सोबत नाही देवेंद्र तुझ्यासारख्या भ्याड देवाच्या मुखी ही शौर्याची भाषा शोभत नाही कधीच कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व दैत्यराज, आश्रमाचा त्याग कर सत्याचा मार्ग अवलंब अन्यथा या रणांगणामध्ये तू सर्वनाश पण झालं तरी देश तू देव प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारा तू आज आज माथांत करणार काय नाही आज तुम्हा सर्व देवांचा कपाळ मोक्ष केला संभाळलाय सर्व तू केलेला कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे अहंकार तुझा कर्म अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या असमर्थमुळे तुला मृत्यूदंड आवश्यक अरे प्यारांनो प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव तुमचं ते कष्ट देवत्व नष्ट केलं अरे राहिल्याचे फक्त हाडा मासाचे पुतळे हे पण माझं देवत्व नष्ट करणार सार्वभौम्य सम्राट झाला मी दिलेल्या शस्त्राचा दुरुपयोग करून तो धर्माचा मार्ग अवलंबला तुझा मृत्यू अटळ आपण मला वर दिला वराची प्रचिती पाहताय ना अजून काय प्राप्त करायचं राहिलं काय प्राप्त करायचं राहिलं रणांगणाच्या मातीत घोटाळ्या खाणारे तुमचे हे देव या सिंधूला तुरंत पास झाले अजून काय प्राप्त करायचं राहिलं तुला तुझ्या मुक्तीचा मार्ग सर्व झालाय तो गर्व करायला मला चुकीचा आहे म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव काय आणि देवाची पाठ राखण करणारा हा गणेशा तुलाही या दीक्षेत आणून देतो माझ्या मार्गातून दूर हो अन्यथा तुझा देखील नाश करेल तर तुझ्या डोक्यात सामर्थ्य तर होऊन जाणार आहे कंठ गणेशा मला युद्धाचं आमंत्रण काय मग आज तुझ्या सभेत तुझ्या सर्व देवांचा कमाल मोक्ष करणार आज तुला
ज्याला तुझ्या स्वर्गाच्या भिंती नेस्त नाबूद केल्या, स्वबळावर तुम्हा देवांना सळो की वळो करून सोडणारा मी ही अधिनाय शक्ती पुन्हा एकदा कक्षात का देवगण प्रत्येक वेळी कप्तान असले का तुझे शौर्य, तुझा पराक्रम आणि याच पराक्रमासमोर आम्ही सर्व देवगण निशस्त्र झालो, पराभूत झालो. परंतु या सर्वांमध्ये तुझ्याकडून झालेली एक समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. सुरागरीने पेटलेले ठेडगे देवगण अजूनही शांत झाले नाही. ये पाहून तुझा पराक्रम.
गणेशा तुझ्या या विराट रूपात मला माझा मृत्यू स्पष्ट दिसतोय. गणेशा माझ्या या रक्ताचा स्पर्श तुलाही झाला, तूही झालास. गणेशा तुझ्या या चरणाशी मला शिर विश्रांती दे. गणेशा शिर विश्रांती दे. स्मरितो आया लाड्या रवी गणाला तेजोमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला जगताला
तुझे गुण गाया तुझ्या भक्तीत होऊन धुंद देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया खेळा गगनी उंच बरारी देवा तुझी करे